यावर्षी आंब्याचं आणि काजूचं सीझन कमी आहे. आता पाऊस कोसळत राहिला तर नक्कीच आंब्याचं, काजूचं नुकसान आहे, शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आणि वातावरणामध्ये आता बरेच जण रेनकोटशिवाय किंवा छत्रीशिवाय बाहेर पडले, तर बरेच लोकांची सुद्धा गैरसोय आहे. या पावसामध्ये भिजत काही लोक जातात. खूप नुकसान आहे, कारण का स्वतः मी, माझ्या बागा आहेत, काजूच्या आहेत, आंब्याच्या आहेत. आणि यावर्षी ऊनही खूप होतं आणि त्या उन्हामुळे तुरा जळून पडला. आणि आता जर अशा पावसामुळे जर आंब्यामध्ये कीड बनते आणि काजू तर गळून पडतो, टिकत सुद्धा नाही. आपण पाहिले या ठिकाणी आंबा आणि काजू ते कीड पडली तर काय होऊ शकते सांगितले. काय सरकारने मागणी आहे? या अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तर त्याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी. ते उकाळीचे दिवस झाले, गरमीचं प्रमाण वाढलं होतं. आज पारा पाहिला तर जवळजवळ तो 40 अंशपर्यंत झाला होता. आणि आता पाहतो तर मुसळधार पाऊस कोसळतो. बघा कसं दृश्य आहे ते. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. हा अवकाळी पाऊस आहे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण पाहिले या ठिकाणी आंबा, काजू जे आहेत ते जर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस पडतो, वादळी वाऱ्यासह आहे. त्यामुळे आता नेमकी काय आहे, कसं होणार, काय होणार, कारण शेतकरी आपल्याबरोबर काय सांगायला? आता चालू अवकाळी पाऊस आला आहे आणि यावर्षी आंब्याचं आणि काजूचं सीझन कमी आहे. तर असा अवकाळी पाऊस पडत राहिला तर आंबा, काजू होणार नाहीत आणि शेतकऱ्याचं यामध्ये नुकसान होईल. काय सांगशील, कारण आतासुद्धा एप्रिल महिना सुरू आहे आणि आजचा आपण जर उकाडे पाहिला, म्हणजे आज जी गरमी होती तर पारा होता 40वरती होता आणि अशा पद्धती पारा वाढला. तर या ठिकाणी पाऊस कोसळत राहील, काय सांगतो? असा पाऊस कोसळत राहिला तर नक्कीच आंब्याचं, काजूचं नुकसान आहे, शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आणि वातावरणामध्ये आता बरेच जण रेनकोटशिवाय किंवा छत्रीशिवाय बाहेर पडले, तर बरेच लोकांची सुद्धा गैरसोय आहे. या पावसामध्ये भिजत काही लोक जातात. एकंदरीत बदलत्या वातावरणामुळे कोकणातल्या आंबा पिकावरती आणि काजू पिकावरती मोठं नुकसान आहे, काय सांगतो? खूप नुकसान आहे, कारण का स्वतः मी, माझ्या बागा आहेत, काजूच्या आहेत, आंब्याच्या आहेत. आणि यावर्षी ऊनही खूप होतं आणि त्या उन्हामुळे तुरा जळून पडला. आणि आता जर अशा पावसामुळे जर आंब्यामध्ये कीड बनते आणि काजू तर गळून पडतो, टिकत सुद्धा नाही. आपण पाहिले या ठिकाणी आंबा आणि काजू ते कीड पडली तर काय होऊ शकते सांगितले. काय सरकारने मागणी आहे? या अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तर त्याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि त्यांना नुकसान भरपाई द्यावी. आपण पाहिले या ठिकाणी कशा पद्धतीने अवकाळी पाऊस पडते. अवकाळी पावसामुळे या ठिकाणी शेतीचं मोठे पण नुकसान झालं आहे. दुसरी गोष्ट पाहिली, या ठिकाणी आजचा जो पारा होता तो 40 डिग्री इतका होता. आणि आता जे बघतो या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडते आणि असाच पाऊस पडला तर या ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याच्यामध्ये आंबा असो, काजू असो, आता तर पूर्णपणे मार्केटमध्ये आंबा आहे तो खूप कमी प्रमाणात आलेला आहे. कारण या ठिकाणी मध्यंतरी करपा रोग किंवा अन्य जे रोग आहेत ते रोगसुद्धा पडू शकतात, अशी अवस्था निर्माण झाली. त्यामुळे आता सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी शेतकरी करतात. कॅमेरामॅन साई शख्स, निसा शेख, नवराष्ट्र चिपळूण.